नामवंत शासकीय राजाराम महाविद्यालयातील विविध प्रकारच्या गैरव्यवस्थापनावर आवाज उठवणाऱ्या कोल्हापूर युवा सेनेवर कॉलेज प्रशासनाने जाणीवपूर्वक खोटे आरोप लावल्याचा आरोप आज युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। वारणानगर येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तब्बल 3,21,00,000 रुपयाचा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय। बनावट खाती उघडणे, खोट्या सह्या आणि इतर कर्मचाऱ्यांची युजर आयडी वापरून व्यवहार झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल असून 4 अटक झाली आहे। शाखा अधिकारी तानाजी पवार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। कोल्हापुरात मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवजयंती साजरी करण्यात आली। या निमित्तानं शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं। दरम्यान सायंकाळी भव्य मिरवणुका निघाल्या। जय भवानी जय शिवरायांचा जयघोष, डीजेचा ताल आणि नयनरम्य आतिषबाजी पाहायला मिळाली। पन्हाळगडावरील 3 दरवाजातून जाणाऱ्या रस्त्यावरील संरक्षक भिंतीवरून दुचाकी दरीत कोसळल्याची घटना घडली। या अपघातात वाशी येथील 35 वर्षीय महिला आशा सचिन कुंभार गंभीर जखमी झाली। अपघाताची माहिती मिळताच पन्हाळ्यातील युवकांनी तातडीने जीवाची पर्वा न करता दरीत उतरून जखमी महिलेला झोपाळ्यातून वर काढल्याने महिलेला जीवदान मिळाले। कागल येथे शाहू साखर कारखाना व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादन तंत्र या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं। यावेळी अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करताना उत्पादकता वाढवावी असं आवाहन केलंय। सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं श्री परशुराम जन्मोत्सव व शिवजयंतीनिमित्त पारंपरिक पालखी सोहळा मंगळवारी कोल्हापुरात संपन्न झाला। बिनखांबी गणेश मंदिरातून सुरू झालेली पालखी शहरातील प्रमुख मार्गाने फिरून मंगलधाम येथे पोहोचली। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला। ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात ज्योतिबा डोंगरावरील चैत्री यात्रेची भक्तिभावाने सांगता झाली। गाव भंडाऱ्याच्या दिवशी पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी, काकड आरती, अभिषेक आणि महापूजा पार पडल्या। यावेळी केदार सहस्त्रनाम आणि केदार कवच यांचं पठण करण्यात आलं। त्यानंतर श्री ज्योतिबा देवाची राजेशाही अलंकारित महापूजा संपन्न झाली। कोल्हापूरच्या करवीर 1, 2, 3 आणि 4 या उपनिबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारीची दखल घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल लडके यांच्याकडे निवेदन सादर केलं। जनहित फाउंडेशनचं कार्य सीमांत व्यक्तींना सन्मान देणारं असून क्रांती घडवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाला आदर्शवत आहे असं प्रतिपादन पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष यश आठवले यांनी केले। इचलकरंजीतील काळा मारुती मंदिर परिसरात माजी मंत्री आणि आमदार प्रकाशना आवाडे यांच्या आमदार निधीतून उभारल्या जाणाऱ्या सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। उद्घाटन प्रकाशना आवाडे आणि आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।